काय असतं आयोजनाबद्दल काय बोलशील आणि कितवी नाईट रजनी आपण या वर्षीच्या हंगामामध्ये खेळताय? आयोजन तर खूप छान आहे आणि आमची दुसरी नाईट रजनी. ओके, हे होते मुकपे टीमचे कॅप्टन. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू शिवम. पाहू शकाल ज्यांना बोलण्याची बिमारी असते ना त्यांना देखील बोलण्यासाठी भाग पाडतात. शिवम लोभी आपण पाहू शकाल टॉस बॉक्समध्ये उपस्थित होते. त्यांचं चांगलं कामगिरी पाहायला मिळते आपल्याला या स्पर्धेसाठी. त्यांना मुलाचं त्यांनी वेळ दिला आपला आणि ॲज अ कॉमेंटेटर म्हणून ते देखील आजच्या दिवसामध्ये आमच्यासमोर जॉईन झाले आहेत. कालच्या दिवसामध्ये देखील एका चांगल्या प्रीतीचा सामना आपल्याला पाहायला मिळाला होता. शेवटच्या मॅचमध्ये असं वाटलं होतं की कालच्या संघांमध्ये चांगले चांगले बलाढ्य संघ होते. त्याच्यानंतर एकच संघ मात्र सुपर सिक्समध्ये गेला आहे. आज देखील आपल्याला पाहायला मिळेल एक सुपर सिक्समध्ये संघ. परंतु येणारे तर आपणास फक्त एकच विनंती असेल की दोन्ही संघांना एक एक रिव्ह्यू असेल तो फक्त रनआउट आणि विमरसाठी असेल. वाईटसाठी रिव्ह्यू नसेल याच्या आणि याची नोंद घ्या. फक्त रनआउट आणि बिमरसाठी आपणास फ्री रिव्ह्यू असेल फक्त. याची दोन्ही टीमने मात्र नोंद घ्यायची. पहिल्या चेंडूवरती आलेली सिंगल आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राकेश नॉनस्ट्राईकला आपण मोहन पाहतोय निलेश नॉनस्ट्राईकला. इथे देखील थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न लावूडल्या पिलपंचांकडे झाली आहे. पंच मात्र तटस्थ उभं राहिले आहेत आणि सांगतायत की ते एकही धाव नाही आहे. पंचांवरती दबाव टाकू नका. पळस जरी संघ आपण पंचांवरती दबाव टाकू नका. गेली 2 रात्रीमध्ये एकही डिसिजन पंचांकडून अजून चुकला नाही आहे. डोळ्यामध्ये तेल टाकून मात्र इथे पंचांची कामगिरी पार पाडतात. इथे देखील फटका बराचसा काल चेंडू हवेमध्ये क्षेत्रक्षे डाऊन असेल आणि पकडली जाती असेल आणि संपवलाय बॅट्समन निलेशचा खेळ. पहिली विकेट. एक धाव संख्येवरती भेटली जाते. एकवीस धावसंख्येचा टार्गेट मापक असं आव्हान आहे आणि ते आव्हान आता पार देखील करायचं आहे. परंतु ते पार करत असताना खूप मेहनत देखील करावी लागणार आहे ती डिक्सल पाली टीमला. इथे देखील समोर चेंडू पडल्यानंतर थोडासा टेकअप होत असताना बाउन्स देखील झाला. पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या बाजूने वळण देखील घेतलं आणि इथे देखील आला चेंडू निर्धाव आणि हा निर्धाव चेंडू संगतीने धावपळक 1 अंकावरती स्थिरवताना पाहायला मिळते आहे. गोलंदाज राकेश चांगली गोलंदाजी करतोय. एक अचूक भेदकता आपल्याला गोलंदाजी मार्कवर असताना पाहायला मिळते राकेशची. अशीच गोलंदाजी हवी आणि पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्या षटकमध्ये पाहायला मिळालं तर आज उघ्या 1 धावसंख्या षटक अद्यापर्यंत टाकलंय. हा देखील थोडासा टेकअप होत असताना थोडीशी बाउन्स देखील दिली. उचली घेतली चेंडूने आणि हा देखील चेंडू त्याच पद्धतीचा आपला पाहायला मिळाला आहे. आणि हे ते देखील पाहायला गेलं तर चेंडू आला निर्धाव आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ प्रगती पुस्तकावरती संपला आहे आणि अवघ्या आत्तापर्यंत एक गड्याच्या बदल्यामध्ये 1 धाव फलकावरती इकॉनॉमिकल षटक आपण पाहू शकाल गोलंदाज राकेश. हा देखील फटका आता फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द शेल आणि पकडली जाती शेल ने संपवलाय बॅट्समन निलेश सुगरेचा इथे खेळ.
नवीन बॅट्समन आपण पाहू शकाल विश्वास मात्र मैदानामध्ये गेलेत. चौथ्या क्रमांकावरती ओव्हर क्रमांक 2 मध्ये आता येणारे 18 चेंडू आणि 20 धावसंख्येची अजूनही गरज आहे. जशी षटक फेकलं होतं डिक्सल पाली टीमच्या सागरने, अक्षरशः त्यांनी देखील 1 चेंडूची धाव फक्त खर्च केली होती, परंतु त्याच्यानंतर पाहायला गेलं तर राकेशने त्याच्या उलटफेर केला आहे. 2 विकेट घेत 1 धावसंख्या फक्त खर्च केली आहे वैयक्तिक कोट्यामधून. आता येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 20 धावसंख्येची अजूनही गरज आहे. सलामीला गेला होता मोहन अजूनही मैदानामध्ये आपण पाहू शकाल. त्याला आता स्ट्राईक मात्र देण्यात आली आहे. नॉन स्ट्राईकला विश्वास आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती समीर आपण पाहतोय ओव्हर क्रमांक 2 मध्ये आलेत. त्यांच्यावरती आता विश्वास देखील दाखवला आहे. जशी कामगिरी केली राकेशने तशीच कामगिरी करावी लागेल आता समीर यांना देखील, कारण त्यांच्यावरती विश्वास देखील दाखवला आहे. चला स्पीडअप करा, पडझरी संघ पण स्पीडअप करायचा मित्रांनो. हा देखील आड्याबाडीतून प्रहार काढायचा होता, परंतु इथे डीपमध्ये शतशक तैनात आहेत. एकच सिंगल मात्र कंप्लीट सिंगल डबलला मात्र प्राधान्य दिलं जातं आहे. सिंगल डबलने देखील धाव फलकाचा आलेख सध्या पुरता पुढे नेण्याचं काम करावं लागेल. ते डिक्सल पाली टीमला एखादा खराब चेंडूची प्रतीक्षा करून नंतर मोठमोठे फटके खेळणं गरजेचं असेल. तत्पूर्वी चांगल्या चेंडूला सन्मान देऊन 1-2 सिंगल घेणं, तिथून मात्र गेम स्टेबल ठेवून गेम पुढे नेण्याचं काम चालू आहे आतापर्यंत मैदानामध्ये. 2 धावा धाव फलकावरती. दोन धावा फलकावरती मुगाई माता मुक्पे संघ जवळून सामना पाहतोय. इन ॲक्शनमध्ये आपण पाहू शकाल नंतरच्या मॅचमध्ये मुगाई माता मुक्पा अंदाजमध्ये सागाची वाडी या 2 संघादरम्यान मोठी बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. इथे देखील बॅकपट जाऊन स्क्वेअर कटचा फटका फक्त दिशा द्यायची होती. बॅटन बॉलचा संपर्क नाही आहे. इथे देखील आला चेंडू निर्धाव, थोडंसं दडपण आता वाढलं गेलं आहे बॅटिंग करणाऱ्या डिक्सल पाली संघावरती. परंतु आता मोमेंट खेचलं आहे ते पळजरी संघाने. जसं पहिलं षटक 1 धावसंख्येचा फेकलं त्याच्यानंतर समीर आले आणि आता देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. हा देखील चांगला चेंडू, अक्षरशः ब्लॉकल चेंडू टाकला होता. चारही मुंड चित करायचा प्रयत्न झाला होता. इथे देखील बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. इथे देखील आला चेंडू निर्धाव असून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. दुसऱ्या षटकामध्ये समीर यांच्याकडून 1.3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. त्या फलकावर 2 धावा आपण पाहायला मिळत आहेत. पुढे येऊन समोर ऑन साईडला ड्राईव्ह करतायत. लॉंगॉनला फिल्डर तैनात आहेत. एकच सिंगल मात्र मिळली जाईल. 1 सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने वाढली जाती आहे. जाऊन मात्र पोहोचेल 3 अंकावरती. त्यापर्यंत पाहायला गेलं तर एक चांगलं षटक राहिलं आहे ते समीर आणि पहिला गोलंदाज राकेश यांचं. परंतु असून इथून डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवावे लागतील गोलंदाजी करणाऱ्या पळसरी संघाला. हा देखील ऑन साईडला मोठा विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे देखील चेंडू निर्धाव जातोय. डॉट ऑफ पर्सेंट वाढवायची सुरुवात थोडंसं आता प्रेशरमध्ये खेळेल तो डिक्सल पाली संघ, कारण की 21 धावसंख्येचं मापक असं आव्हान होतं. शुभम यांना देखील वाटलं होतं की 1-2 ओव्हरमध्ये ती धावसंख्या फिनिश देखील होऊ शकते, परंतु पाहायला गेलं तर जिद्द होती मनाशी आणि ती जिद्द मनाशी बाळगून मात्र गोलंदाजीसाठी सज्ज झाला होता पळजरी संघ. परंतु इथे घडलं काय, इथे घडतंय काय बघा. आपण पाहू शकाल पंचांचा इशाराला वाईट म्हणजे 1+1 अशा 2 धावा बोनसच्या स्वरूपामध्ये मिळल्या जातील त्या डिक्सल पाली टीमला आणि 2 धावसंख्येच्या मदतीने गौरव आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. 5 धावा पुस्तकावरती. इथे देखील समोर चेंडू उडवलाय लॉंगा प्लस क्षेत्रक्षेत्र तैनात. थोडीशी फंबल झालं, मिस्टेक झाली आहे आणि लगेच दुसरीचं कॉलिंग देखील केलं आणि हे ते काय खेळलं मैदानामध्ये आपण पाहू शकाल.
इथे झेल मात्र घेण्याची संधी होती विवेक यांना, परंतु विवेक यांच्याकडून चुकी अशी अपेक्षित नव्हती, परंतु त्यांनी नाराजी मात्र व्यक्त केली. आता इथे 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3.50च्या सरासरी आस्किंग रेटने प्रतिषटक धावसंख्या करण्याची विक्रम मात्र नोंदवला. तो डिक्सल पाणी संघाने 7 धावसंख्येवरती बश. आता इथून येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 14 धावसंख्येची गरज आहे ती डिक्सल पाली संघाला. गोलंदाजी मार्कवरती गुरु आपण पाहतोय, गुरुनाथ आपण पाहू शकाल. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आले जिथे 12 चेंडू 14 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी टीम डिक्सल पाली संघाला. इथं देखील फुलटा चेंडू होता, मोठा विकेट करायचा प्रयत्न अलॉंग द कार्पेटने इथं फंबल झालं. लगेच दुसरीचा कॉल केला आहे आणि लगेच 2 धावा कॉपिंग क्रीज मध्ये पूर्ण देखील केल्यात. इथे 1 धावसंख्या शॉट देखील देण्यात आली आहे, कारण की पंचांनी तुम्हाला दंडित देखील करतायत. पंच सांगतायत की पहिली धावसंख्या आपण क्रीजमधून धावू शकता, अन्यथा दुसऱ्या धावसंख्येसाठी आपण क्रीजमधून धावाल तर लगेचच पंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील आणि लगेचच 1 धावसंख्या तुमच्या धावांमधून कमी देखील करण्यात येईल. तिथे 2 धावा घेतल्या होत्या, तिथे मैदानामधून तुम्ही क्रीजमधून धावला कारणास्तव तुम्हाला 1च धाव मात्र देण्यात येईल. इथे 1 धावसंख्येच्या मदतीने 8 धावा धाव फलकावरती. 1 धाव संख्येसाठी संघर्ष करावा लागतोय आणि इथं चुका चुका आणि चुका मैदानामध्ये होत असताना इथं देखील बॅटची लिडिंग एज घेतली होती, थोडंसं फंबल देखील झालं होतं. इथे चेंडू आला निर्धाव. या निर्धाव चेंडू संघटनेने धावफलक 8 अंकावरती स्थिरावला. आता 10 चेंडू 13ची गरज आहे. 21चं टार्गेट होतं, मापक असं आव्हान. असं वाटलं होतं आम्हाला देखील की ही मॅच 2 ते 3 ओव्हरमध्ये संपेल, परंतु ही धावसंख्या शेवटच्या क्षणापर्यंत मॅच जाणार आहेत का शंका नाही. इथे फुलटा चेंडू इथे देखील बॅटला ब्रश झाला आहे आणि स्ट्रेक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू उसावला आहे. इथे देखील चेंडू आला आहे निर्धाव. आता समीकरण वेगळं झालं आहे, येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी 13 धावसंख्येची गरज आहे. चला स्पीडअप करा पळजरी संघ, आपण खूप विलंब घेतात. आपणास विनंती, आपण टीम मीटिंग करू नका, वारंवार एकत्र देऊन गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गुरुनाथना. हा देखील चेंडू निर्धाव. आता मात्र प्रॉपर दर्पण असेल, जो मोमेंटम होता ना तो कॅरी करत असताना पळजरी संघ पाहतो आपण पहिल्या ओव्हरपासून तर हद्दापर्यंत 3ऱ्या ओव्हरचा 4था चेंडू देखील निर्धाव आला आहे आणि आता 8 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. काय मास चालली आहे इथे समोर. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहेत, फंबल झाले आणि लगेच नशिबाचा चौकार डिक्सल पाली संघाच्या बाजूने मात्र भेटला जातोय. इथे आलाय लॉंग ऑफला मात्र चौकार. आपण पाहू शकाल अक्षय पाशीलकर जे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये
हा देखील चेंडू थोडासा दिशाहीन पाहायला मिळते. चौकार आला, त्याच्यानंतर धावसंख्या पाहायला मिळाली आपल्याला. टोटल धावसंख्या आता झाली आहे ती 13 धावा. अजूनही 8 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी. हा देखील समोर चेंडू लॉंगनला फिल्डर तैनात आहेत. एक सिंगल मात्र कंप्लीट वेगाने घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न झाला आहे, थोडंसं फंबल देखील झालंय. काय घडत आहे मैदानामध्ये, तिसरीच्या प्रयत्नाला निघालेत आणि हिते पाहू शकाल आपण थोडंसं मागे राहिलेच फलंदाज. आणि तिसऱ्या धावसंख्येसाठी फलंदाज बाद देखील झाला आहे. आणि इथे 2 धावसंख्येच्या मदतीने ओव्हर क्रमांक 3चा खेळ देखील समाप्त झाला आहे. आणि धावफलकावर धावा लागले 15. म्हणजे आता येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 6 धावसंख्येची गरज आहे. आपण कुठेही सावरू नका, पात्रा डिक्सल पाळे विपक्ष पळजरी. तत्पूर्वी एक संधी देऊया आपण डीजे मास्टर अक्षय पाशीलकर यांना. चला मास स्टार्ट करा. पंच येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 6 धावसंख्येची गरज आहे. साबळा होता कुठे, साबळा आता आलाय कुठे. इथे 8 चेंडू 13 धावसंख्येची गरज असताना आता 6 चेंडू 7 धावसंख्येची गरज आली आहे. चला पंचाने देखील विनंती असेल आपण सामना चालू करा. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 6 धावसंख्येसाठी गरज का असेल. गोलंदाजी मार्कवरती सागर यांना इन्व्हाइट केलं. आता 6 चेंडू 7 धावसंख्या वाचवायची आहे त्यांना आणि त्यासाठी आता प्रयत्न करावे लागतील. बलजरी संघाने अद्यापर्यंत चांगले प्रयत्न केलेत, परंतु नशिबाची साथ मिळाली नाही त्यांना. ही देखील सलमान आपण पाहू शकाल. सेन्सिबल क्रिकेट एक सिंगल मात्र वेगाने कंप्लीट केली. दुसरीच्या प्रयत्नाला निघालेत डेंजर झोनकडे, परंतु ही ते पंच आम्हाला सांगतील तिसऱ्या पंचांकडे रेफर केले. आता तर तिसऱ्या पंचांना डोकेदुखी मात्र आता ठरणार आहे. चला ऑपरेटर अक्षय कोडर आपण या. कोडर पाशीलकर, कोडर पाशी आपण चला. ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आपल्याला समजेल आता. फलंदाज सैपैकी फलंदाज रन आउट आहे. चला तिसरे पंच कुठे गेलेत. चला राकेश कवटे आपण या. डिसिजन आपणास द्यावा लागेल आता. यस फलंदाज सेफ आहे म्हणजे 2 धावसंख्या कंप्लीट. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 6 मात्र पोहोचेल ती तब्बल 17 या धावसंख्येवरती. आता विजयासाठी 5 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. येणारे आता 5 चेंडू आणि विजयासाठी 4 धावसंख्येची गरज आहे. रिंग ब्रेक मैदानामध्ये आपण पाहू शकाल. त्याच्यानंतर पुन्हा गेमला स्टार्ट देखील केलं तरी शांतता गेमची झाली. आता पाण्याची पूर्तता मैदानामध्ये केली आहे. आता सागर गोलंदाजी मार्ग सज्ज स्ट्राईक एंडला आपण पाहतोय बॅट्समन मोहन आहेत जे सलामीला गेले होते ते अजूनही मैदानामध्ये तळ ठोकून उभे राहिलेत.
हा देखील आडेवाटेतून प्रहार केला, एक सिंगल वेगाने कंप्लीट केली. दुसरीच्या प्रयत्नाला निघतील का? आणि दुसरीच्या प्रयत्नाला निघालेत आणि फलंदाज पुन्हा एकदा आपण पाहू शकाल तिसऱ्या पंचांची मागणी. आता मात्र थोडंसं डिसिजन पुन्हा चला तिसरे पंच आपण कुठे असाल? चला राकेश सर आपण पुन्हा या, आपण तिकडे चालला होतात, आपणास पाठीमागं फिरवायला लागले. आता येस रनआउटसाठी आपण तिसऱ्या पंचांची मागणी देखील करण्यात आली आहे. डिसिजन पेंडिंग आहे. इथे देखील आपण पाहू शकाल आता फलंदाज सेफ पैकी फलंदाज रनआउट असेल. यस फलंदाज सेफ आहे. 2 धावसंख्या केल्या पूर्ण. फलंदाज नॉट आऊट मात्र सांगताय तिसरे पंच देखील. म्हणजे पुन्हा एकदा वाचला. पहिल्या अड्ड्यामध्ये जर चेंडू गॅदर करून जर इष्टाने लावला असता तर फलंदाज निश्चित बाद असता. परंतु थोडंसं फंबल झालं थ्रो कॅरी करताना ना, त्याच कारणास्तव आपल्याला पाहायला मिळतं. इथे 2 धावा कंप्लीट. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 19 अंकावरती. आता येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी 2 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी सेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नेम राहिला आहे. परंतु आता मी पुन्हा एकदा अनाऊन्स करेल की आपण पहिली धावसंख्या ही क्रीजमधून धावू शकता. दुसरी धावसंख्या आपण क्रीजमधून धावण्यासाठी आपल्याला अलाउड नाही आहे. चार चेंडू 2 धावसंख्येची गरज आहे. टीम मीटिंग नकोय. पळत जरी सिंगल लगेचच आपण शत्रुघ्न सचवा खूप विलंब घेतला या मॅचसाठी. चार चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग करावीच लागतील. समोर चेंडू बुडावलाय. लॉंग ऑफला षटक एक सिंगल मात्र इथे झाली आहे चुकी आणि इथे चेंडू झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे आला विजयाचा सेन्सिबलच्या स्वरूपामध्ये खेळला चेंडू चौकार. यस ज्याने बॅटिंग करत असताना देखील गोलंदाजी करत असताना 4 विकेट घेतल्या, 9 धावा खर्च केल्या आणि बॅटिंग करत असताना तब्बल 16 धावसंख्येची इनिंग साकारली. तो मोहन ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला मोहन आपण या. ज्याने 16 धावा खर्चत 16 धावा आपल्या टीमसाठी केल्या. एक षटक फेकलं, 9 धावा खर्च करत 4 विकेट घेतल्या महत्वाच्या क्षणी. तो डिक्सल पाली संघाचा मोहन ठरलाय ह्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तर नेक्स्ट मॅच तर बंटी कदम यांना विनंती असेल आपला शुभ हस्ता मात्र भारत मॅचच्या किताबाने सन्मानित करायचं आहे त्या मोहन या फलंदाजाला, ज्याने एक षटक 9 धावा खर्च करत 4 विकेट घेतल्या आणि बॅटिंग करत असताना तब्बल 16 धावसंख्येची विध्वंसक इनिंग खेळली. तो मोहन ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तर चला जाऊया नेक्स्ट मॅच. मुगाई माता मुक्पे विपक्ष सागाची बडी. तत्पूर्वी आपण चला कॅमेरामॅन आपण लगेचच टॉस बॉक्समध्ये आपला कॅमेरा फिरवा आणि
तर ऑन गोईंग मॅचकडे जाऊया जिथे जोडले जातील आमचे साथी समालोचक शिवमजी लोबी सर